आणि जर का तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. हॅलो, नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर मला खूप DM आले होते इंस्टाग्रामला की तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट यूज करता मेकअपसाठी. तर आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला की मी कुठले कुठले मेकअपसाठी प्रोडक्ट यूज करते. मला खूप DM येतात की तुमची मेकअप किट दाखवा, तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये काय काय ठेवता, तुम्ही कुठलं काजळ वापरता, तुम्ही कुठलं फाउंडेशन वापरता. सगळे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. मेकअपसाठी कुठले कुठले प्रोडक्ट आपल्याकडे असायला पाहिजे ते पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही माझी किट आहे, मेकअप किट. ह्यात मी सगळे मला जे मेकअपसाठी लागतात जे प्रोडक्ट ते सगळं मी ह्यात ठेवत असते. तर मी तुम्हाला वन बाय वन सगळ्या गोष्टी दाखवते की माझ्या मेकअप किटमध्ये काय काय असतं ते. तर सगळ्यात आधी तर हे ज्यात काही मंगळसूत्र वगैरे आहेत, इयरिंग्स आहेत, ते ह्यात मी सगळं ठेवत असते. ह्या पाऊचसोबत एक छोटं पाऊच पण आहे. तर ह्यात मी ठेवलं आहे ही पावडर. मला खूप जास्त आवडते ही पावडर, मी डेली यूजसाठी वापरते. त्यानंतर हे सिरम आहे केसांसाठी लावायला. नंतर लॅक्मेचा मस्कारा यूज करते. हे पण एक सनसिल्कचं सिरम आहे. लॅक्मेचा आयलायनर. ही फेसेस कॅनडाची लिपस्टिक आहे जी की मी आता लावली आहे, खूप छान आहे. लॅक्मेचं काजळ. हे दुसरं लॅक्मेचं आयलायनर आहे. हे वॉटरप्रूफ आहे लायनर, खूप छान आहे. नंतर ही आहे फेसेस कॅनडाची स्ट्रॉंग क्रीम. ही पण मी आता यूज केली आहे. नंतर हे आहे ग्लिमरची लिपस्टिक. नंतर हे आहे इनसाईडचं लिपस्टिक आणि ब्लशर. हे पण खूप छान आहे. तुम्ही याला लिप बाम किंवा ब्लशर म्हणून पण यूज करू शकता. एवढं ह्या पाऊचमध्ये असतं. तर आता मी तुम्हाला सांगते की मेकअप करताना आधी लावायचं असते प्रायमर. तर मी कलर बारचं प्रायमर यूज करते. तर हे आहे 650ला. खूप छान प्रायमर आहे हे. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही हे यूज करू शकता, कलर बारचं प्रायमर. ठीक आहे. त्यानंतर हे आहे इनसाईडचं प्रो कन्सिलर पॅलेट. एका पॅलेटमध्ये तुम्हाला कन्सिलर, करेक्टर आणि कॉन्टोर मिळतं. हे पण तुमच्याकडे असायला पाहिजे. नंतर आहे फॉरएव्हर 52चं कॉम्पॅक्ट पावडर. याची प्राईज मला माहीत नाही, मी ते खाली मेन्शन करेल याची प्राईज. त्यानंतर फॉरएव्हर 52चं फाउंडेशन. हे कितीला आहे ह्याची पण प्राईज मी तुम्हाला मेन्शन करते. ठीक आहे. तर हे फाउंडेशन तर खूप छान आहे, खूप 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 मस्त. फॉरएव्हर 52चं फाउंडेशन आहे. त्यानंतर हे आहे कलर बारचं बनाना पावडर, लूज पावडर. फेसेस कॅनडाचं फाउंडेशन. हे पण छान आहे फाउंडेशन, कमी बजेटमध्ये आहे. हे पण तुम्ही ऑर्डर करू शकता. याची पण प्राईस मी तुम्हाला मेन्शन करते. नंतर हेअर स्प्रे आहे. हेअर फिक्स करायचा म्हणजे हेअरस्टाईल झाल्यानंतर आपण हा स्प्रे मारायचा म्हणजे आपली हेअरस्टाईल ॲज इट इज राहते. ह्यामध्ये मोठा पण मिळतो पण मी छोटाच आहे माझ्याकडे. नंतर लॅक्मेचं क्रीम. त्यानंतर हे हायलायटर आहे माझ्याकडे. यातले 2 माझ्या मुलीने तोडलेत. नंतर हे स्किन टोनर आहे. हे रोज वॉटर आहे. आणि हे झुडिओमधून घेतलं आहे मी. तर एक छोटासा मिरर असतो. हा ब्रश खूप छान आहे. याच्यामध्ये याच्या आतमध्ये पण एक ब्रश आला आहे आणि फाउंडेशन छान ब्लेंड होतं. तर हा पण एक छोटासा ब्रश आहे. परत एक ब्लेंडर आहे. परत लिप बाम आहे.
आणि ह्या अशा बांगड्या ठेवत असते मी 1-2 ह्या पाऊचमध्ये. असा टेलकॉम तुमच्याकडे असायला पाहिजे ज्याने हेअरस्टाईल खूप इझी आणि फास्ट होते. 1-2 रबर बँड मी याच्यामध्ये ठेवत असते. तर माझ्याकडे बेसिक गोष्टी आहेत ज्या बेसिक तुमच्याकडे असायलाच पाहिजे त्या गोष्टी आहेत. इम्पॉर्टंट काय आहे, जर का तुम्हाला पण मेकअप करायला आवडतो आणि तुम्हाला पण फंक्शनसाठी मेकअप वगैरे करायचा असतो, कुठल्या प्रोग्रामसाठी मेकअप करायचा असतो, तर तुमच्याकडे एक प्रायमर, एक फाउंडेशन आणि एक कॉम्पॅक्ट असायलाच पाहिजे. ते पण तुमच्या शेडचे तुम्ही घ्या, कारण जर का तुम्ही तुमच्या शेडचे नाही घेतले प्रोडक्ट तर मग तो मेकअप व्यवस्थित दिसत नाही. 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे मेकअपसाठी. पहिलं तर प्रायमर, दुसरं फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर. ह्या 3 गोष्टी वापरून सुद्धा, हे 3 प्रोडक्ट वापरून सुद्धा तुम्ही खूप छान मेकअप करू शकता आणि तुम्ही खूप छान दिसू शकता. फक्त फाउंडेशन तुम्हाला हे तुमच्या शेडचं घ्यायचं आहे, हे फक्त लक्षात ठेवा.